मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेनेनं विरोधकांच्या आरोपांना आक्रमक पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आहे। आशीर्वाद नगर इथे आयोजित भव्य चौक सभेमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। हर्षदाताई गायकर तसेच नवनिर्वाचित उमेदवार निवृत्ती इंगोले आणि नैना जाधव यांनी प्रभागामधील विकास कामांचा सविस्तर आढावा घेत विरोधकांच्या आरोपांची हवाच काढून घेतली। गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून आशीर्वाद नगरसह संपूर्ण प्रभागाचा विकास झाला नसल्याचा अपप्रचार केला जात होता। याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने थेट आशीर्वाद नगरमध्येच चौक सभेचं आयोजन केलं। या सभेमध्ये भागवतभाऊ आरोटे यांनी विशेष भाषण करत गेल्या 5 वर्षांमध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता आणि नागरी सुविधा यासाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती मतदारांच्या समोर ठेवली आहे। फक्त आरोप न करता प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून विकास पाहावा अशा शब्दात त्यांनी विरोधकांवरती टीका केली आहे। यावेळी नवनिर्वाचित उमेदवार निवृत्ती इंगोले आणि नैना जाधव यांनी भविष्यामध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत नागरिकांचा विश्वास संपादन केला। चौक सभेला महिलांची आणि तरुणांची मोठी उपस्थिती दिसून आली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। चौक सभेला अनिल माळी, अश्विन महाजन तसेच दिलीप माळी, अतुल अडानगले, फड मामा, बच्छाव काका, राजू कापसे, सीमा पोटे, कविता महाजन, दिनकर कुमावत, भागवत गायकवाड, भगवान गायकवाड, समाधान गायकवाड, मगर साहेब, बबलू जगताप तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेचं पारडं अधिकच जड झाल्याचं चित्र दिसून आलंय। सर्वांनी येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून बहुमताने या सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सर्वांना विजयी करावा अशी आपल्याला विनंती आहे। काम 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 आम्ही काम करताना तुम्ही बघितलं असेल तिथे हॉस्पिटल चिंचोळा शिवारात उभं केलं, पाण्याच्या 2-2 टाक्या चिंचोळा शिवारात उभ्या केल्या, पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या, ड्रेनेज लाईन टाकल्या आणि लोकांना कामच दिसत नाही कारण ते फिरलेच नाही। एक तर त्यांना रात्र झाल्यावर सुचत नाही त्यांना कसं दिसेल, संध्याकाळचं सुचलं नाही म्हणजे सकाळी लवकर उठवत नाही, त्यांना दिसेल पुढून वेळ किती असतो। त्यांची चुकी नाहीये, माझ्या मते चालत राहत आहे। म्हणून माझ्या माता भगिनींना आपण बघितलं असेल हॉस्पिटल, क्रीडांगण, अभ्यासिका ही सर्व उभं केलं, 2-2 हॉल उभे केली। अहो एका मंदिरात सभामंडप होतं का? चांगले मागचा दिवस आठवावा आपल्या माता भगिनीने। तुम्ही बाहेरून आला ना कुठून तरी, जरी इथं तुम्ही नवीन आला असाल तर तिथं होतं का? पुढेही एका ओपन प्लेसला सुद्धा वॉल कंपाऊंड होतं, साऱ्या ओपन प्लेसला काम वॉल कंपाऊंड करण्याचं काम केलं। प्रत्येक मंदिरात पुढे काही सभामंडप उभा केला। मग कोणाच्या हातून ते खासदारांना सांगून, आमदारांना सांगून, कारण मेनोशा देऊन सर्व करून ते काम केलं। आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढे हा प्रभाग चांगला राहावं, भयमुक्त राहावं, हा विकासशील व्हावं यासाठी शिवसेना हवी आहे। कारण इथून मागे बी चिंचोळा प्रभाग क्रमांक 22 आणि 92 सालची गोष्ट सांगतोय। कॉलनी तो डायरेक्ट गरवारेपर्यंत एकच प्रभाग होता। नगरसेवक होते अशोक काका गवळी। सर्वात पहिले जर कोणी पाण्याची व्यवस्था केली असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून ती अशोक काका गवळींनी केलेली होती। तसंच तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जर कोणी व्यवस्था केली, आजही विकास कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून झाला। कारण तिथं शिकवण, विचार हा महत्वाचा असतो। आणि तुम्ही बघितलं असेल आम्हाला माहिती सर्व मोटरी लावतात, बरोबर की नाही? पण आम्ही कोल्हाय असं म्हटलं नाही साहेब यांच्या मोटरी जमा करा, साहेब यांची गल्ली तोडा, याच्या पायऱ्या तोडा, नाही ना। मी उलट त्या दिवशी रोड चालू होते, आलो त्या कॉन्ट्रॅक्टरला सक्त सांगितलं कोणाची पायरी सुद्धा चुकाय नको भाऊ, बरोबर आपण होता तिथं। कारण भाऊ मला माहिती आहे आम्ही सर्व गरिबीतून आलो, कोणाची पायरी करायला किती रुपये लागतात, त्या बिचाराला किती कष्ट होतात। म्हणून आमचं एकच ध्येय आहे की माझ्या नागरिकाला, माझ्या भगिनीला कोणालाही काही 1 रुपयाची तकलीफ नाही होता, त्याची कामं झाली पाहिजे। म्हणून आम्ही कधी कोणाला ऑफिसला बोलवत नाही। 7-8 वर्ष आहेत आमच्या ताई पण बसलेल्या आहेत, पोटे ताई। आणि या सगळ्या भगिनींच्या समोर, जगदंबेच्या समोर मी तुम्हाला शब्द दिला होता की ज्यावेळेस शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इथे रस्ते होतील,
त्यावेळेस आम्ही सगळे उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येऊ आणि खऱ्या अर्थाने आज दिलेला शब्द आम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण केलाय, याचा मला स्वतःला देखील अभिमान आहे. तुम्ही बघा, येत्या 15 तारखेला अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक प्रलोभनं तुम्हाला देतील, पण मला असं वाटतंय भाऊ की आता आपण इथे रस्ते केले म्हणजे पूर्ण पॅकेज एक नगरसेवक म्हणून आपण इथे पूर्ण केलेलं आहोत आणि एक नगरसेवक नाही तर माजी नगरसेवक असून देखील तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि यापुढे देखील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्याल अशी मागच्या अपेक्षा मी इथे करते. येणाऱ्या 15 तारखेला कसलाही विचार न करता फक्त धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हा सगळ्यांना भरघोस आशीर्वादांनी विजयी करून द्यावं ही निर्मळ अपेक्षा तुमच्याकडनं करते आणि 16 तारखेचा गुलाल हा फक्त शिवसेनेचाच असेल अशी खात्री बाळगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक तुम्हाला मामा सर्व माहिती, आम्ही सर्व सत्य सोय करणारे लोक आहोत, परंतु राजकारण कोणी करावं, राजकारण आमच्यासारख्या धार्मिक लोकांनी पण केलं पाहिजे. हा लोकांच्या आग्रहास्तव आम्ही उभं राहतो. नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आम्ही आमच्या व्यवसायात आमच्या कुटुंबात राहणारे लोक आहे, परंतु एक जबाबदारी आहे. समाज सुद्धा आमचं कुटुंब आहे, आमचा प्रभाग सुद्धा आमचं कुटुंब आहे. कारण कुटुंब म्हणून आम्हाला अनेक माता भगिनी कायम फोन करत असतात, भाऊ अशाची गोष्ट आहे, तुम्हाला यावं लागेल, या गोष्टीसाठी यावं लागेल. आणि कोविड काळात आज जे तुम्हाला दिसत आहे, तुम्ही यांच्यापैकी कोणाला कोविड काळात बघितलं होतं का? एक जरी माणूस तुम्हाला दिसला असेल, आता एक उमेदवार अपक्ष उभा राहिलाय, तो पण मत मागतोय. परंतु मी एक सांगतो, आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाहीये. तुम्हाला सर्व, तुम्ही सुज्ञ नागरिक आहे. मला वाटतं सर्वांनी शिवसेना या पक्षाच्या मागे उभे राहून आपला परिसर 225 कामांची यादी आम्ही तुमच्या समोर आधी ठेवली आणि मग मत मागायला आलेले लोक आहोत. या लोकांकडे फक्त तुम्ही काय केलंय याची यादी मागा आणि मग मत द्यायचं, तुम्ही मागायचा अधिकार ठेवा. असं तुम्ही महिलांनी जाब विचारला पाहिजे. तुमच्या दरवाज्यात आल्यावर त्यांना जाब विचारायची धमक हे एकनाथ शिंदेंनी तुमच्याकडे ताकद दिलेली, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. भागवत भाऊ आरोटे आणि निवृत्ती अण्णा इंगोले आम्ही उमेदवारी करत आहोत. शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो, ते कधीही खोटी आश्वासनं देत नाही. त्यांनी दिलेला शब्द ते नेहमी 100% पाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगातनं आम्ही जोपर्यंत तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हाला मतदान मागण्याचाही अधिकार नसतो. आणि ह्याच अनुषंगातनं मला वाटतं आम्ही जे काही ह्या शिवसेनेमार्फत रस्ते केले त्याबद्दल त्या दिवशी आम्ही ज्यावेळेला इथं आलो आणि बायका असं छान पाणी मारत होत्या ते बघून आम्हालाही खूप आनंद वाटला आणि सगळं आनंद वातावरण मला वाटतं तिथं दिसत होतं. याच्याबद्दल आम्हालाही खूप आनंद वाटत होता आणि अशाच विकास कामं आम्ही अजून जास्तीत जास्त कसे करू हे आम्ही नंतर निवडून आल्यानंतर आम्हालाही असं वाटतंय की आपण जास्तीत जास्त कामे करून या लोकांना आनंदी ठेवावं अशी आमची पण इच्छा आहे. जवळजवळ 225 कामं आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत. अजून 80 कामं आपले पेंडिंग आहेत, ते येत्या 15 तारखेनंतर आपण पूर्ण करणार आहोतच. पण त्याच्याही पुढे आम्हाला अजून जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळावी आणि याच्यासाठी आम्हाला 4ही उमेदवारांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून निवडून द्यावं ही मी माझ्या माता बंधू भगिनींना विनंती करते. धन्यवाद. किरण आहेर, C24 तास, नाशिक.